तरुणांमध्ये उत्साह आणि विवेकांचा मिलाप असल्याने समाज मोठ्या अपेक्षेने पाहतोय, असे उद्गार संत साहित्याचे अभ्यासक तथा परिवर्तनवादी कीर्तनकार हरिदास तम्मेवार यांनी दीपावलीनिमित्त आयोजित डोने परिवार स्नेह मेळावा कार्यक्रमात काढले. यावेळी विचारमंचावर अध्यक्ष गणपतराव डोने, प्रमुख वक्ते हरिदास तम्मेवार, प्रमुख पाहुणे डॉक्टर सुरेश वाघमारे, दत्तात्रय डोने, सामाजिक कार्यकर्ते बाबा हालकुडे आदी मान्यवर होते. ते बोलताना पुढे म्हणाले की नातेसंबंधावर संस्कृतीचा डोलारा आहे, म्हणून नातेसंबंध टिकले पाहिजे. अशा परिवार स्नेह मेळाव्यातून टिकू शकतो. कीर्तनाची परंपरा संत जनाबाईंनी निर्माण केल्या. गीतेमध्ये योद्धेचा धर्म सांगितला गेला. पालकांनी आपल्या मुलांना स्वाभिमान शिकवावा. स्वतःमधील शिकणे कधीही मरू देऊ नका. प्रसिद्ध विचारवंत डॉक्टर सुरेश वाघमारे म्हणाले की समाजातील विचारांचा अंधार दिसून येतोय, त्यास घालवण्यासाठी ज्ञानदीप प्रज्वलित करायला हवे. भाऊबीज हे कर्मकांड नसून कुटुंबातील ऐक्य टिकवण्यासाठीचा सण आहे. परिवार ओझ नसून प्रेमाचे प्रतीक आहे. कुटुंबातून बाहेरील जगात जगण्याची प्रेरणा घेतली पाहिजे. विभक्त राहिल्याने माणसातील मायेचा ओलावा कमी झाला आहे. अशा कार्यक्रमातून वाढू शकतो. प्रथमतः डोने परिवाराच्या वतीने मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. प्रमुख पाहुण्यांचा परिचय बाबा हालकुडे यांनी केला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन मुरलीधर डोने यांनी केले, तर आभार लक्ष्मण डोने यांनी मानले. या प्रसंगी कला पंढरीचे प्रमुख BP सूर्यवंशी, गणपती डोने, प्रल्हाद डोने, सुधाकर डोने, मंचकराव डोने, संतोष डोने, हरिभाऊ डोने, अमोल डोने, प्रकाश डोने, शिवाजी डोने, अतुल डोने, मुली, जावई, सुना, नातू व मित्र परिवार होता. राजमंत्री न्यूजसाठी सुधाकर फुले, लातूर.